बैठक केली, समाधानातून रस्ते बनवले आणि त्यावेळेला बेचे सदस्य होते, त्यांच्या हस्ते बस आणून त्याचं उद्घाटन त्यावेळेला केलं 45 सालामध्ये. दिवाकर रावतेला पुण्यात मला माहित नाही, कुठे दिसत नाही. हे वास्तव आहे. कुठे दिवाकर रावते, त्यांची आमदारकी कुणी काढली, त्यांचा मंत्रिपद कुणी काढलं, रामदासांची आम्ही कुणी काढली, रामदासांची मंत्रिपद कुणी काढलं, काय मनोहर जोशींसारखे ज्येष्ठ नेते त्यांना लाखोच्या जनसमुदायासमोर व्यासपीठाला खाली कुणी उतरवलं, कुणी उतरवलं. विलासराव ढाके साहेबांना वळसा बंगल्याच्या बाहेर 5 तास गाडीमध्ये बसून कुणी ठेवलं, वळसाच्या आतमध्ये प्रवेश नव्हता. नेत्याला ढाके साहेबांना आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, वळसाचे पदे खुले झाले. अरे ह्या शिवसेने गावलं वळसा बंगला मला. होय, होय बांधवांनो. काय उद्धवजींचं योगदान काय आहे, मी बोलणार आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीची वाट पाहतो. मी बोलणार आहे मुंबईच्या माझ्या शिवसैनिकांना, मुंबईच्या मराठी माणसाला कळलं पाहिजे की एकनाथ शिंदे यांनी उठाव का केला, काय केला उठाव, काय आली. ढाके साहेबांना संपवला, रामदास कदमला संपवला, दिवाकर रावते संपवला, मनोहर जोशी साहेबांना संपवला. अरे ज्यावेळेला नवलकर साहेब गेले त्यावेळेला हे महाशय उद्धवजी ज्यावेळेला नवलकर साहेबांच्या घरी गेले तर त्यांच्या मुलीने सांगितलं, बेटा मी तू निघून जायचो, माझे वडील 2 तासाची व्यवस्था काय गेली. आता मी साक्षीदार आहे. अनेक गोष्टी अजून लोकांना माहिती नाही, पण प्रमोदजी नवलकर असू आहेत तुमच्या माणसाचा अपमान करून त्याला खाली उठवत आहे. जे शिवसेना प्रमुखांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी ज्या ज्या त्या सगळ्यांना संपवायचा एकत्रित कार्यक्रम उद्धव ठाकरेंनी हातामध्ये घेतला. उद्धव ठाकरे त्याच्या पापाची फळं भोगताय, अजून भोगताय. काय शिल्लक तुमच्या काय शिल्लक झाला नाही. मी सांगतोय होय, कुणाची शिवसेना, अरे शिवसेना जी शिवसेनेची बाळासाहेब सांगायचे हेच माणूसची घट आहे, हीच माझी ताकद आहे, शिवसेना प्रमुख सांगायचे. आणि ज्या शिवसैनिकांनी शिवसेना नेत्यांनी 40 केसेस अंगावर घेतल्या, उद्धव ठाकरे ज्यावेळेला आम्ही जेल खाऊन होतो तेव्हा तुम्ही फोटो फिरवत होतात, फोटो काढत होतात, फोटो काढत होतात तुम्ही, फोटो काढ म्हणून तुमची ओळख होती. आज माझी बेळगावची कोर्टाची तारीख होती. शिंदे साहेब बेळगावला तुम्ही गेला होता, बेळगावला मीही गेलो होतो. ज्यावेळेला बेळगावच्या महापौराच्या तोंडाला काळं फासलं होतं तेव्हा बाळासाहेबांनी 4 सालामध्ये मला पाठवलं होतं बेळगावला. ती माझी कोर्टाची तारीख आज आहे, आज होती. आज मी माझ्या वकिलाला विनंती केली आणि आज नाही गेली, आज नाही. आम्ही बोलाय ना, आज आम्ही अजून आमच्या कोर्ट कचेऱ्या चालू आहेत ना. बेळगाव उद्धव ठाकरे तुमच्या सांगता. आणि सगळ्यात मोठी गोष्ट सांगतो मी, येणार आहे मला माहिती आहे आजचा विषय काय. सगळं होतो जेव्हा एवढी उद्धव ठाकरे ठीक आहे हो, पण त्याचं जे पिल्लू हे टुनटुन 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 अहो आम्हाला घाम फुटायचा घाम, त्याच्या हाताकडे आम्ही काम करायचं. शिवसेना प्रमुखांच्या खांद्याला खांदा लावून 45 वर्ष आम्ही पक्षाचं काम केलं, 55 वर्ष शिवसेनेचं काम केलं. आणि कालचा पेगमेल त्यांनी आम्हाला आदेश द्यायचे, त्याला आम्ही साहेब म्हणायचं. अहो घाम यायचा, अंगाला घाम फुटायचा. किती अपमान समजा. उद्धव ठाकरे तुम्ही महासभांची काय अवस्था केली मी बोलणार आहे. महानगरपालिका निवडणूक येऊ देत,